बेल्ले 23, शिरूर 31 आणि आईच्या गावात. जय शिवराय मित्रांनो, मी जय मोरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळा चॅनल मराठा ट्रॅव्हलर जय ब्लॉग्समध्ये. आता आपण चाललोय ओझरकडे, ओझरच्या गणपतीला भेटायला. लेण्याद्रीपासून ओझर आपल्याला 16 किलोमीटर आहे. सो जास्तीत जास्त आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतील पोचायला. लेण्याद्रीच्या वरती पायऱ्या चढायला जरा पाऊस लागला, सो आम्ही थांबलो थोडं, मधी पण सुद्धा थांबलो आणि थोडे फोटोज वगैरे काढेपर्यंत थोडा वेळ गेला आमचा. सो आम्ही आता विचार करतोय की ओझरच्या गणपतीकडे महाप्रसाद घ्यायचा आणि जर महाप्रसादाची वेळ संपलेली असेल तर आपण पुण्यामध्ये जाऊन गावरान मिसळ खायची, एकदम झणझणीत. तुम्ही जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही बघा झेंडूचा मळा. कदाचित मुंबईला इथूनच झेंडू येत असेल आपल्याला. मस्त आहे मळा ना झेंडूचा. आता आलो आपण विघ्नहर गणपती देवस्थान ओझर इथे. हे आहे भक्ती निवास ओझरचं. हे सांस्कृतिक भवन आहे. हे बघा मस्त तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं. येताना आपण फोटोज काढूया इथे. मित्रांनो, आता आपण पोचले विघ्नहरच्या दारी ओझर येथे आणि पाऊस पण मस्त चालू आहे. आपण बॅग इथेच अशीच ठेवून आपण जाणार आहोत देवाचं दर्शन करायला. मित्रांनो, हे देऊळ लेण्याद्रीपासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. येथे गणपतीने विघ्नासूर राक्षसाला पराभूत केले होते, म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा असा सुद्धा होतो. मित्रांनो, पुराणानुसार एका अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ केला. त्याने संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तेथे विध्वस्त करण्यासाठी आणि यज्ञ बांध पाडण्यासाठी धाडले. विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा टाकलीच, शिवाय त्याने विश्वामध्ये अनेक विघ्ने निर्माण केली. म्हणून मग पृथ्वी तळातील लोक ब्रह्मदेव आणि शिवशंकर यांच्याकडे गेले. त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यास सांगितले. समस्त लोकांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपतीने पराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतार घेतला आणि विघ्नासुरासोबत युद्ध करून गणपतीने त्याचा पराभव केला. यामुळे लोक अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची स्थापना केली. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत. पहिल्या आणि 4थ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. देवळाच्या भिंतीवर डोळ्यांना सुखाव करणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. देऊळ हे पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवताची भक्कम दगडी भिंत आहे. मंदिर 20 फूट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल 10 फूट लांब आहे. गणपतीची सोंड डावीकडे आहे. त्याचे डोळे माणिकाचे आहेत. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मूर्तीच्या वर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. देवळात लहान लहान खोळ्या आहेत. यांना ओवऱ्या म्हणतात. येथे बसून भक्त ध्यान करू शकतात. सुंदर असं दर्शन झाल्यावर आम्ही गेलो महाप्रसादासाठी महाप्रसादालयात. प्रत्येकी 30 रुपये पे करून आम्ही आतमध्ये गेलो. पावसाचे दिवस असल्यामुळे गर्दीसुद्धा खूप कमी होती. महाप्रसादामध्ये पुरी, भाजी, डाळ, भात आणि शिरा असे चविष्ट जेवण होते. आता आपण चाललोय रांजणगावला आणि डोक्यात आहे ना माझ्या तो गाणी नुसता असा चालू आहे. रांजणगावाला गावाला महागणपती नांदला, चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. ही सर्व सॉंग्स आहेत ना मित्रांनो, जेव्हा लहानपणापासून ऐकत आलोय. माझे पप्पा नेहमी लावायचे ते सॉन्ग लहान असताना, आता पण लावतात. पण तेव्हा ते सॉन्ग ऐकायला एवढी मजा यायची, खूप म्हणजे प्रसन्न होऊन जायचं वातावरण घरातलं.
ही अष्टविनायकाची पूर्ण गाणी, गणपतीची गाणी. आणि आता 7 तारखेला आपले गणपती पण आपल्या घरी येणार आहेत, तेव्हा तर धमाल करणार, धमाल. तुम्हाला तर पूर्ण डेकोरेशन वगैरे सर्व दाखवणार आहे, मी कसं करणार डेकोरेशन वगैरे सर्व दाखवणार. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला, चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागेला. त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकरांना टोपे, त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकरांना टोपे, त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकरांना टोपे. पुत्र गणपती गणपती रणी सायाला धावला, रांजणगावाला गावाला. रांजणगाव शिरूर 34 किलोमीटर. आणि गुगल काका बोलतात आहे 24 किलोमीटर सरळ सरळ हाच रस्ता असणार आहे. मित्रांनो, असा एक नंबर रोड मिळाला ना आपल्याला की राईड करायला पण खूप मजा येते. आजूबाजूला हिरवळ, वरती मस्त असं करड्या रंगाचा आभाळ आणि हा रोड एक नंबर असा रोड भेटलाय रांजणगावचा. राईड करायला खूप मजा येते. म्हणजे आजच्या दिवसात सर्वात मस्त राईड असेल तर ही आत्ताची राईड आहे. ही आत्ताचा रस्ता सर्वात मस्त असा रस्ता भेटलाय. बेल्ले 23, शिरूर 31 आणि आईच्या गावात रांजणगाव 25 किलोमीटर. ते दिसलंच नाही रे मला. अवा झाला. माझा नेहमी असं होता की 5 गेअर टाकल्यानंतर मी 6वा गेअर टाकायला जातो. असं वाटतं की अजून एक गेअर बाकी आहे, गाडी पळत नाही, अजून एक गेअर बाकी आहे. तुमच्यासोबत होतं का असं? तुम्ही पण सांगा मला. आता रांजणगाव जवळपास आपल्यापासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आता 4 किलोमीटर आपला सरळ जाऊन एक लेफ्ट घ्यायचं आहे. मस्त आहे ना. असा एक ते हे घ्यायचा आणि त्याच्यावरती घर बांधायचा. असं एक डोंगर घ्यायचा विकत आणि त्यावरती घर बांधायचं. आला मस्त आहे बघ ना, मस्त छोटासा टेकडी आहे आणि वरती घर बांधायचं मस्त टेकडी टाईप. आलो आपण रांजणगावला महागणपतीकडे. पुणे अहमदनगर मार्गावर ओझरपासून 2 तासावर हे मंदिर स्थित आहे. अष्टविनायक यात्रेतील 8वे मंदिर हे महान गणपतीचे असून ते सर्वात शक्तिशाली असे मानले जाते. असे म्हणतात की त्रिपुरासुरासोबत युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची इथेच आराधना केली होती. हे मंदिर सुद्धा पूर्वाभिमुख असून सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी सिद्धी त्यांच्या सोबत आहेत. भक्तांचे असे म्हणणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असं म्हणतात की त्या मूर्तीला 10 सोंडी आणि 20 हात आहेत. पण ती मूर्ती अस्तित्वात आहे का याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही. या गणपतीची आख्यायिका अशी आहे की श्री गणेशाची आराधना करत त्रिपुरासुराने त्याला एक वरदान मागितले. भगवान शंकराशिवाय माझा कोणीही वध करू शकणार नाही, कोणताही देव मला हरू शकणार नाही असे वरदान त्याला प्राप्त झाले. त्यानंतर त्रिपुरासूर उन्मत्त झाला. देवाचा पराभव करून त्याने कैलासाकडे कूच केले. भगवान शंकर आणि त्याच्यात तुंबळ युद्ध झाले. यात गजाननाचे स्मरण करत श्री शंकराने त्रिपुरासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे. याच दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. या मंदिराच्या मागच्या बाजूला एक गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये आम्ही थोडा वेळ बसलो, रेस्ट केलं आणि आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला.
आता आपण पोहोचलो दौडला. दौड रेल्वे स्टेशन जस्ट आपण पार केलं आणि ही रेल्वे लाईन आहे दौडची. तिच्या पुढेच मागे राहिलं दौड रेल्वे स्टेशन आणि आपण चाललो आता सिद्धटेकला सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला. आता असा आपला प्लॅन आहे की आपण पहिले सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं सिद्धटेकला, मग तिथून निघायचं पुण्याच्या दिशेने आणि मोरगावला मोरेश्वराचं दर्शन न घेता तिथे पायथ्याला आपण स्टे करायचा आणि स्टे करून आपण सकाळी उठून लवकर मोरेश्वराचं दर्शन घेऊन पुढे आपला प्रवास चालू करायचा. पहिले 90मध्ये आहे ना हा ब्रिज नव्हता, तर मित्रांनो इथून होडी घेऊन पलीकडे जायचे दर्शन घ्यायला. बाबा मंदिराकडे जायला रस्ता कुठून आहे? मंदिर सिद्धटेकला पोहोचण्यासाठी दौड हे अत्यंत जवळचे रेल्वे स्टेशन आहे. येथून 18 किलोमीटर सिद्धिविनायक मंदिर आहे. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पाटस दौड मागे 98 किलोमीटर अंतरावर सिद्धिविनायकाचं मंदिर लागेल. अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा गणपती उजव्या सोंडेचा असल्याने याचे सोवळे अत्यंत कडक मानले जाते. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती ही 3 फूट उंच 2.5 फूट रुंद आहे. मूर्तीचे मुख उत्तरेकडे आहे. गजाननाने एक मांडी घातली असून तेथे रिद्धी व सिद्धी विराजमान आहेत. मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला असून मंदिराला जर तुम्ही एक प्रदक्षिणा घातली तर ती 1 किलोमीटर इतके अंतर होते. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आपलं दर्शन पूर्ण झाले सिद्धिविनायकाचं सिद्धटेकला. आपण डायरेक्ट आता मोरगावला जाणार आहोत. मोरगावला मोरेश्वराचं दर्शन न घेता आपण पायथ्याशी स्टे करणार आहोत आणि सकाळी पहाटे मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेऊन आपण तसाच परतीचा प्रवास करणार. परतीचा प्रवास इन अ सेन्स आपली हाफ प्रदक्षिणा आज पूर्ण झाली आहे. हाफ प्रदक्षिणा आपण उद्या करणार आहोत. सो हा ब्लॉग मी इथेच संपवतो आणि आपण भेटू आता उद्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. तुमच्या काही कमेंट्स करून मी स्वतःला डेव्हलप करू शकतो, चांगले कंटेंट तुम्हाला देऊ शकतो. चला मी तुमची आता रजा घेतो. पाहत राहा मराठी ट्रॅव्हलर्स जय ब्लॉग्स. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.